नमस्कार मंडळी, मी खूप दिवसांनी एक छोटीशी कहाणी घेऊन आले. व्हिडिओ पूर्ण बघा, नाहीतर गोष्ट समजणार नाही. एका गावात ना खूप जवळचे एक जोडपं असते, मित्र. एकमेकांची मैत्री खूप असते. एकमेकावर अपार प्रेम असतो मित्रांच्यावर. आणि मोठे होतात आणि मोठे झाल्यानंतर आपापले कामधंदा करू लागतात काही. मग दोघंही वेगवेगळ्या शहरात राहू लागतात. वेगवेगळ्या शहरामध्ये राहिल्यानंतर त्याचंही लग्न होतं, ह्याचंही लग्न होतं. हाही संसारिक होतो, त्याही संसारिक. त्यालाही एक मुलगा मुलगी, ह्याला पण एक मुलगा मुलगी, अशी मुलं होतात. आणि ती मुलंही लग्नाच्या वयाला आलेली असतात. तोपर्यंत दोघांची भेट झालेली नसते. अचानकपणे एके ठिकाणी भेट होती आणि भेट झाल्यानंतर दोघेही आनंदी होतात. आणि दुसरा मित्र दुसऱ्याला बोलवतो, आपण घरी जाऊ आणि घरी जाऊन आपलं खूप दिवसाचं जे बोलणं आहे, सुखदुःख आपण वाटून घेऊ, असं सांगून दुसरा मित्र त्याला घेऊन जातो. ह्याला पण पटतं आणि तो पण त्याच्या घरी जातो. त्याच्या घरी गेल्यानंतर ह्या मित्राला खूप वाईट वाटते. कारण की त्याच्या घरात साफसफाई नसते आणि सामान इकडचं तिकडं, तिकडचं इकडं, असं एकदम असं याचं वातावरण असते. आणि ते ह्याला आवडत नाही. कारण ह्याच्या घरात ह्याची बायको खूप छान घर ठेवलेली असते. साफसफाई, सामान वगैरे व्यवस्थित आपापल्या जागी असं त्यानं ठेवलेली असते. त्याच्यामुळं त्याचं घर याला आवडत नाही. दोघंही कामधंद्यामध्ये एक लेवलापर्यंत येऊन पोचलेले असतात. त्याचे काय विषय नाही. मग त्यानंतर काय होते, मैत्रीमध्ये बोलणं होते. एकमेकांचे सुखदुःख बोलून झाल्यानंतर, खाऊ पिऊ, मेहमान नवाजी झाल्यानंतर हा तिथून निरोप घेतो आणि निघून येतो. निघून आल्यानंतर त्या मित्राची बायको मित्राला म्हणते, अहो तुमचा मित्र आल्यापासून माझा एक सोन्याचं नेकलेस दिसत नाही आहे घरात, आणि कुठे तुमचा मित्र तरी घेऊन गेला नसेल ना, असं त्याची बायको त्याला म्हणते. मग ह्या मित्राला आता काय करावं हे समजेना. तरी पण एकदा विचारून यावं असं ह्याच्या मनात येते. आणि हा एके दिवशी त्याच्या घरी जातो. मग तिथे गेल्यानंतर त्याचं घर बघून ह्याला प्रसन्न वाटते. कारण ह्याची बायको खूप साफसफाईने राहत असते. टॉपटीप आपलं घर, ज्याच्या ज्याच्या जागी त्याचे वस्तू त्याने व्यवस्थित असं ठेवलेलं असते. आणि हे बघून खूप छान वाटते ह्याला. मग खूप छान वाटल्यानंतर नंतर हा पण मित्र त्याचं सगळं मेहमान नवाजी करतो. खाणं पिणं राहणं सुखदुःख बोलणे वगैरे होते. मग नंतर बोलता बोलता हा मित्र त्याला म्हणतो की, मित्रा, तू आमच्या घरी आला होतास ना, त्या दिवशीपासून माझ्या बायकोचे एक सोन्याचं नकलेस दिसेना झाले. मग याला शंका येते की हा माझ्यावर शंका तर घेत नसेल ना म्हणून हा म्हणतो, काही नाही मित्रा, मी तुझी चेष्टा करण्यासाठी मीच ते घेऊन आलो आहे खिशातून. कारण त्या निमित्ताने तू माझ्या घरी येशील हे विचार करून मी ते घेऊन आलो आहे. काही काळजी करू नको, मी ते देतो तुला. तर ठीक आहे, मग आता दे, मी जातो म्हणून. बस ना, काय गडबड आहे म्हणून अजून थोडा वेळ बसून घेतो. आणि नेकलेसचा डिझाईन विचारतो, ते कसं होतं काय होतं. मग तो सगळं सांगतो. मग सांगून झाल्यानंतर हा म्हणतो, काय थोडा वेळ तू इथं बस, मी बाहेरून येतो. मग हा मित्र सोनाराकडे जातो आणि सोनारला सांगतो की अमुक अमुक डिझाईनचं एक नेकलेस बनव. मग नेकलेस बनवून तयार झाल्यानंतर सोनार सांगतो की थोडा वेळ द्या, मी करून देतो. मग सरळ तो मित्र घरी येतो. घरी आल्यानंतर मित्राला सांगतो, अमुक मला वेळ दे, मी त्या वेळेत तुला नेकलेस आणून देतो म्हणून. मग ठीक आहे म्हणून तो निरोप घेतो आणि तोही आपल्या घरी निघून जातो. मग निघून गेल्यानंतर मग नेकलेस तयार झाल्यानंतर हा मित्र त्याच्या घरी जातो की हे घे तुझा नेकलेस म्हणून. तोपर्यंत ह्याची बायको त्या खचऱ्यामध्ये कुठंतरी नेकलेस टाकलेली असते आणि यांचा नेकलेस याला सापडते. आणि मग तो मित्र म्हणतो की नाही मित्रा, माझं चुकलेलं आहे, माझी बायको कुठेतरी ठेवून विसरली होती आणि ते नेकलेस सापडलेलं आहे. बरं, काही हरकत नाही, मी तर नेकलेस तुमच्याच घरला म्हणून आणलेला आहे. आता मी ते
तुमच्याच घरी सोडून जाणार. मग हा मित्र म्हणतो की असं कसं शक्य आहे, आमचं नेकलेस आम्हाला सापडले, तर तुझं नेकलेस आम्ही ठेवून घेणार नाही, तुझं तू घेऊन जा, माझं चुकलेलं आहे, मला माफ कर, असा हा मित्र त्याला म्हणतो. तर नाही म्हणतो, आता ते तुमच्यासाठी बनवले तर तुमच्याच घरी मी पाठवून देणार आणि तुमच्याच घरी ते राहणार. मग हा मित्र म्हणतो की असू दे, जे काही माझं चुकी झाल्या त्या माफीबद्दल मी माझी मुलगी तुझ्या घरी देतो आणि आपण समधी होऊया आणि ह्याच्यातून मला तू माफ कर, असं तरी समजून तू मला माफ कर, असं हा मित्र त्याला म्हणतो. हा मित्र त्याला म्हणतो की नाही मित्रा, मी तुझी मुलगी माझ्या घरी येणार नाही, माझी मुलगी तुझ्या घरी मी देतो. मग हा मित्र त्याला विचारतो की असं का, माझी मुलगी तुझ्या घरी नको आणि तुझी मुलगी माझ्या घरी का, असं तो मित्र याला विचारतो. मग तो मित्र याला सांगतो की तू माझ्या घरी आला होतास, माझं घर कसं आहे ते तूनं बघितलेलं आहे आणि तुझ्या घरी जे अस्तव्यस्त अवस्था आहे, स्वच्छता नसते घरी, सामान इकडचं तिकडचं इकडं पडलेलं असते. मग तुझी मुलगी माझ्या घरी आल्यानंतर माझ्याही घरची अवस्था तसंच होणार. मग त्यापेक्षा माझी मुलगी तुझ्या घरी आली की माझ्या घरासारखं स्वच्छ नीटनेटकं तुझं घर ठेवेल, असं हा मित्र त्याला सांगतो. मग तेव्हा त्याचं तोंड खाली होतं. मग तो मित्र म्हणतो, तोंड खाली घालू नको मित्रा, तू माझा जीवाभावाचा मित्र आहेस, म्हणून माझ्या घरासारखंच तुझंही घर बनवायचं आहे, म्हणून मी तुला हे सांगत आहे, तू वाईट वाटून घेऊ नको आणि मी माझी मुलगी तुझ्या घरी देऊन जात आहे. माझ्या मुलगीच्या गळ्यात माझा आशीर्वाद म्हणून हा नेकलेस मी घालून पाठवणार आहे, म्हणून मी तुला सांगत होतो की ही नेकलेस तुझ्याच घरी राहणार. म्हणजेच कसं असतं बघा मंडळी, संस्कार मुलांना आपण काय देतो आणि किती देतो हे महत्त्वाचं आहे. ह्या कथेचं सारांश आहे. कथा कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा प्लीज. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझी ID फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा प्लीज.